तर प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेसी मुंबई दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। त्यामुळे तरुण फुटबॉलपटूंसाठी ही मोठी संधी आहे। सरकारकडून प्रोजेक्ट महादेव अंतर्गत राज्यातील फुटबॉलपटू तयार करण्यात आले आहेत। यातील 60 मुलं आणि 60 मुलींना सिलेक्ट करण्यात आलेलं आहे। यातील मुलं आणि मुलांमधील प्रत्येकी 30 जणांना 14 डिसेंबरला प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेसीच्या हस्ते आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 5 वर्षांची स्कॉलरशिप जी आहे ती दिली जाणार आहे। नवी मुंबईमध्ये फुटबॉलपटूंचं प्रशिक्षण जे आहे ते सध्या सुरू असल्याची माहिती मिळते। तर प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेसी मुंबई दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। त्यामुळे तरुण फुटबॉलपटूंसाठी ही मोठी संधी आहे। सरकारकडून प्रोजेक्ट महादेव अंतर्गत राज्यातील फुटबॉलपटू तयार करण्यात आले आहेत। यातील 60 मुलं आणि 60 मुलींना सिलेक्ट करण्यात आलेलं आहे। यातील मुलं आणि मुलांमधील प्रत्येकी 30 जणांना 14 डिसेंबरला प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेसीच्या हस्ते आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 5 वर्षांची स्कॉलरशिप जी आहे ती दिली जाणार आहे। नवी मुंबईमध्ये फुटबॉलपटूंचं प्रशिक्षण जे आहे ते सध्या सुरू असल्याची माहिती मिळते। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं भारतात आगमन। पुतिन यांचं भारतात स्वागत करताना आनंद झाला। पंतप्रधान मोदींचं ट्विट। पुतिन आणि पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र पासिंगच्या गाडीतून प्रवास। नगर परिषद नगरपालिका निवडणुकांच्या निकालाबाबत नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान। उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार। 2 डिसेंबरला झालेल्या निवडणुकीचे निकाल तातडीने द्या, याचिकेत मागणी। महानगरपालिकेच्या मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोरपणे शोध घ्या। राज्य निवडणूक आयुक्तांच्या सर्व महापालिका आयुक्तांना सूचना। पालिका निवडणुकांची 15 डिसेंबरपर्यंत घोषणा होण्याची शक्यता। आग्रा शिवरायांचं स्मारक उभारणार। जमीन अधिग्रहण करण्यासाठी राज्य सरकारकडून समितीची स्थापना। पर्यटन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये इतिहास तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा समावेश। डोंबिवलीतील शिंदेंच्या शिवसेनेचे उपतालुका प्रमुख विकास देसलेंचा भाजपात प्रवेश। रवींद्र चव्हाणांना कल्याण डोंबिवलीशिवाय दुसरं दिसत नाही। कार्यकर्ते फोडले तर आम्हालाही तसंच उत्तर द्यावं लागेल, संजय शिरसाटांचा इशारा। संजय शिरसाट यांनी आरेला कार्य करण्याची गरज नाही। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलोख्यानं वाद सोडवतील। शिरसाटांच्या इशाऱ्यानंतर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। सी वोटरच्या सर्व्हेत सरकारची कामगिरी कशी? फडणवीस सरकारवर जनता खुश आहे का? सी वोटरच्या सर्व्हेत लोकांचा कल काय? पहा उद्या रात्री 9 वाजता मूड ऑफ महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्य कन्झ्युमर फेडरेशनवरती प्रवीण दरेकरांचं वर्चस्व। सर्व 21 जागांवर बिनविरोध निवड। दुसऱ्या महत्त्वाच्या कन्झ्युमर फेडरेशनवरती दरेकरांचं वर्चस्व। मुंबई गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार? खासदार अरविंद सावंत यांचा रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींना सवाल। तर एप्रिल 2026 पर्यंत महामार्ग पूर्ण करू, गडकरींचं आश्वासन। महामार्गाच्या कामाला दिरंगाई झाल्याचं मान्य। इंडिगोच्या एसईओचं कर्मचाऱ्यांना भावनिक पत्र। अडचणीचा सामना करत आपण टीम म्हणून अडचणींमधून बाहेर पडू। ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, पत्रात उल्लेख। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय। पिंपरी चिंचवड पोलीस शीतल तेजवानीचा ताबा मागणार। डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी एसआयटी गठीत। पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन। एसआयटीमध्ये एकूण 7 अधिकाऱ्यांचा समावेश। नांदेड शहरातील मतदार यादीत मोठा घोळ। 2800 मतदारांचा कॉलेज आणि कोचिंग क्लासेसचा पत्ता। एकाच प्रभागातील धक्कादायक प्रकार उघड। उद्या शिक्षकांचा राज्यव्यापी संप। संपात सहभागी झाल्यास वेतन कपात करण्याचा शिक्षण विभागाचा इशारा। शिक्षकांच्या संपाला पवारांच्या राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचा पाठिंबा।